श्री स्वामी समर्थ. तर बरेच जण मला विचारत होते, की स्वामी सेवा कशी करावी? स्वामी सेवा काय असते? रोज स्वामी सेवा काय करावी? तर स्वामी सेवा करणं म्हणजे असं काही नाही, की काही नियम करावा, एवढंच केलं पाहिजे, तेवढंच केलं पाहिजे. तुम्ही स्नान करता करता तुम्ही स्नान करता करता स्वामींचं नाव घ्या. ते तुमचं पवित्र स्नान होईल किंवा तुम्हाला गंगेत स्नान केल्याचं भाग्य मिळेल. तुम्ही जेवण बनवता बनवता स्वामींचं नाव घ्या. तो तुमचा महाप्रसाद होऊन जाईल. तुम्ही चालता चालता स्वामींचं नाव घ्या. ती तुमची पायी वारी होऊन जाईल. तर असं काही खास असे काही अ, ठरलेले असं काही नाही की स्वामी भक्ती अशी करावी तशी करावी. तरी पण मी सांगतो की नित्य सेवा काय करा. प्रथम स्नान करून आपले जे घरातले देव आहेत त्यांची पूजा करावी, आरती करावी. जवळपास कुठे मठ असेल तर मठामध्ये जावं आणि जाताना रिकाम्या हाताने न जाता खडीसाखर, केळी वगैरे घेऊन जावं. मठातील लोकांना ती द्यावीत. जर मठ नसेल तर घरातच स्वामी स्मरावेत. स्वामी सर्वत्र आहेत. मग त्यानंतर काय करावं? स्वामींचा जप करावा. आता काही जण विचारतील, की मठात जाऊन का जप करावा? मठात जाऊन का पूजा अर्चा करावी? किंवा मठात जाऊन का स्वामीचरित्र वाचावं? तर काय असतं, आपण ज्या घरामध्ये राहतो, तिथं गृहपीडा असते. मग ती जी गृहपीडा आहे, ती आपण जे काही पुण्य करतो, जे चरित्र वाचतो, जी काही सेवा करतो, ती गृहपीडा नष्ट होण्यासाठी संपून जाते व आपल्यासोबत काहीच येत नाही. मग आपण जर मठामध्ये जाऊन जर सेवा केली, मठामध्ये जाऊन स्वामीचरित्र वाचलं, जप केला, तर ते जे केलेलं पुण्य असतं ते आपल्या सोबत येतं आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, की सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. तर मठात जाऊन सेवा केलेलं खूप पुण्याचं मानलं जातं. स्वामी सेवा अशी काही ठरवून करता येत नाही. स्वामी आपल्याकडून ती घडवून घेतात आणि स्वामी सेवा करायला भाग्य देखील लागतं. तुम्ही दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा, जप करा, शक्य झाल्यास स्वामीचरित्र वाचा. तुमचं सगळं चांगलं होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.